धाराशिवमध्ये 5 केंद्रावरती नीटची परीक्षा जी आहे ती पार पडते। मी आता धाराशिव शहरातील भोसले हायस्कूल या ठिकाणी आहे आणि या भोसले हायस्कूलवरती आज 2 ते 5:15 या दरम्यान नीटचा पेपर जे आहे ते पार पडणार आहे। महत्त्वाचं म्हणजे धाराशिव शहरातील 5 ठिकाणी ही परीक्षा पार पडते। त्याच पार्श्वभूमीवर हा पोलीस बंदोबस्त जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नीटची परीक्षा रिनीट होतीये, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची काहीशी नाराजी होती। देशभर हे प्रकरण गाजलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने पूर्ण काळजी घेतलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी काल पाहणी करून या ठिकाणी जॅमर बसवण्यात आलेले आहेत। कॉपीचा प्रकार होऊ नये, कुठलेही काही प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी जॅमर असेल, परत काही इतर सुविधा जी असतील विद्यार्थ्याला सुविधा सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील जवळजवळ 2072 विद्यार्थी या नीटच्या परीक्षा ज्या देणार आहेत। पाठीमागच्या परीक्षेला सुद्धा जवळजवळ जिल्ह्यातील 2000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। मात्र त्या नीटमध्ये जी गैरव्यवहार झाला त्यामुळे ही विद्यार्थ्यांची जी नाराजी आहे ती वाढलेली होती आणि आता परत एकदा हे विद्यार्थी जे आहेत धाराशिव जिल्ह्यातले जवळजवळ 2072 विद्यार्थी या नीटच्या परीक्षेला सामोरे जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस विभागाने तगडा बंदोबस्त आणि सुविधा जी आहेत ती उभारलेल्या आपल्याला पाहायला मिळते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।